चला मुलांना इकडे जरा लक्ष द्या. आपल्याला एक छोटस गणित सोडवायचं आहे. बघूया कोण लोक आपल्याला चालवते. तर बघा आपल्याला 100 रुपये सुट्टे करायचे. काय करायचं आहे? 100 रुपये सुट्टे करायचे. आपल्याला नोटा कुठल्या कुठल्या घ्यायच्या आहेत? 1 रुपयाची नोट घ्यायची आहे, 5 रुपयाची नोट आहे, 10 रुपयाची नोट आहे, 20 रुपयाची नोट आहे. आलं का लक्षात? परंतु आपल्याला नोटा किती घ्यायच्या आहेत? फक्त 50. नोटा किती घ्यायचे आहे? 50. आणि सुट्टे किती करायचे आहे? 100 रुपये. बघा 1 रुपयाची नोट आहे, 5 आहे, 10 आहे, 20 आहे. याच्यातील एखादी नोट तुम्ही घेतली तरी चालेल, नाही घेतली तरी चालेल. परंतु आपल्याला 100 रुपये सुट्टे झाले पाहिजे आणि 50 नोटा आल्या पाहिजे. बघा हे चॅलेंज कोण स्वीकारते आपल्या वर्गातलं? जरा खाजवा डोकं बघू. ट्रिक्स लगेच साधी सोपी ट्रिक्स आहे वापरायची आहे. 50 रुपये 50 नोटामध्ये 100 रुपये सुट्टे करायचे आहे. कोण स्वीकारणार हे चॅलेंज? आकाश स्वीकारतोस का तू? बघा मुलींच्या मध्ये कोण? आरोही. चला आपला वेदांत इयत्ता 6वी चा विद्यार्थी आहे. तो आपलं हे चॅलेंज स्वीकारतोय. ये बघू वेदांत पुढं सोडून दाखव गणित. बघा 1 रुपयाच्या किती नोटा घेतल्या? 5 रुपयाच्या 8 आणि 10 रुपयाच्या 2 नोटा घेतलेल्या आहेत. तर 40 1 रुपयाच्या 40 घेतल्यानंतर किती रुपये झाले? करून दाखव इथं. 40 रुपये झाले. 8 नोटा कितीच्या घे? 8 किती नोटा कितीच्या घेतल्या? 5 रुपयाच्या. किती झाले? बोल की. 40 रुपये. आणि 10च्या किती घेतल्या? 2. किती रुपये झाले? 20. एकूण किती झाले? कर की बेरीज. किती झाले? 100 रुपये. म्हणजे बघा 1 रुपयाच्या 40 नोटा, 5 रुपयाच्या 8 नोटा आणि 10 रुपयाच्या 2 नोटा घेतल्यानंतर 100 रुपये होतात. आणि नोटा किती येतात रे? 40 8 48 2 50. नोटा किती येतात? 50. एकदा वेदांसाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा.